या मोठ्या ढंपरांमुळे आपलं इतकं नुकसान झालंय ना, आपली अख्खी पाईपलाईन दबून गेली. तर रामकृष्णारी मंडळी नेमकी विषयात झाले की आपल्या वावरात चालू आहे आता माती पडायचं काम. माती कमी दगडाची राहिलीत बरं का. एक डंपर आलं होतं त्याच्यात काहीतरी मला काळं भंगार दिसलंय मातीवानी. आता ती माती आहे का काय आहे बघावं लागन जवळ जाऊन. हा राव काळं दिसतंय काहीतरी मातीच दिसती मला. आज आहे ना राजहंसचे पिल्लं इतकं कल्ला करत होते कारण की विषयात झाले की रात्री मी त्यांना जे पाणी ठेवलं होतं ना त्यांच्या आईने ते सगळं सांडून दिलं. जे आणले होते भाऊ पिल्लं पहिलं मला त्यांना सोडावं लागलं आणि सोडल्या पाण्यावर पहिले तुटून पडले भाऊ. त्यांचं पाणी पिऊन झालंय कंपाऊंडच्या बाहेरच पळायला लागले. म्हणलं तिकडे मांजरी पिंजरीन धरलं तर इकडे मला पळता ना की यायची माझी. मग नंतर त्यांचं आवरून आलो होतो बाबांनी मी इकडे कोथंबीरच्या वावरात कारण की नळ्या नाले वाकडे तिकडे उरायले. त्या सरळ केल्यानंतर माझी नजर गेली आहे केळीच्या घडाकडं. केळीचा घड वाढतच नव्हता लई दिवस झाले बरं का. एक घड आपल्याला तसाच ठेवलाय आपण कारण की तो झाडालाच पिकायला लागलाय. आता दुसऱ्या घडाचे करू काहीतरी केळीची वेपर्स वगैरे. ज्या केळीचा घड काढला होता ना ती केळी आणली होती मग शेळ्यांना पाला खायला. नंतर बघतोय तर घास पूर्ण सुकायला लागला होता भाऊ. मग त्याला थोडं पाणी सोडलं आणि मग शेळ्यांना केली गावताची कुट्टी. त्यात थोडं तुरीचं भूस टाकलं गव्हाचा गावंडा टाकला आणि मीठ टाकून मस्त पैकी त्यांना दिलं खायला. तेवढ्यात बघतोय तो कोंबड्यांनी आज आपल्या 3 अंडे दिले होते. म्हणजे आपल्या 3 कोंबड्या अंड्यावर आलेले आहेत बरं का. अंडे उचलले आणि याला काय झालं काय माहिती मागच लागायला लागलं भाऊ. अंड्याची साईज बघू शकता तुम्ही एकदम प्युअर गावरान कोंबडीवानी मस्त बारीक अंडे आहेत आपले. वाणी नाही प्युअर गावरान कोंबडीचेच अंडे आहेत आपले. शेड मधून थोडे राजहंस बाहेर काढले होते. बाहेर काढत नाही तर परत त्यांना आत कोंडावं लागलं कारण की आपल्या वावरात परत मातीचे डंपर यायला चालू झाले होते. चला आता माती घेऊ भरून मस्त पैकी. तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.